A7 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी अनिस अहमद पोहाचे ठळक बातम्या। तहसीलमधून अवैध रेतीसह ट्रॅक्टर पळविणाऱ्या मालकाला केले अटक। हिंगोली तहसील कार्यालयाच्या आवारातून अवैध रेतीसह ट्रॅक्टर चोरीस गेले होते। या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवून विदर्भातून ट्रॅक्टरसह त्याच्या मालकास ताब्यात घेतले। दिनांक 20 व 21 मे दरम्यानच्या कालावधीत हिंगोली तहसील कार्यालयाच्या आवारातून महसूल पथकाने जप्त केलेले अवैध रेतीचे ट्रॅक्टर चोरीस गेले होते। या प्रकरणी मंडळ अधिकारी नारायण नाईक यांनी हिंगोली शहर पोलिसात तक्रार दिल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहपोलीस निरीक्षक संगमनाथ परगेवार, जमादार अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर, संतोष करे, शेख मुजीब, गणेश वाबळे, गणेश लेकुळे, अजहर पठाण यांच्या पथकाने CCTV फुटेज पाहणी केल्यानंतर तपास चक्र फिरविले। विदर्भातील दारवा डिग्रस येथे ट्रॅक्टर मिळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतले। यामध्ये पंडित सीताराम पापनकर याला अटक केली। पुढील तपास पोलीस निरीक्षक पोटे हे करीत आहेत। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ट्रॅक्टर हे रेती तस्करीमधले असल्याने तहसील विभागाने त्याच्यावर कारवाई करून ते तहसील कॅम्पसमध्ये लावण्यात आलेले होते। सदर ट्रॅक्टर रात्रीला कोणीतरी चोरून नेल्याबाबतची फिर्याद दिल्याने आम्ही तात्काळ तपास केला व आरोपी व ट्रॅक्टरचा माग घेतला। ट्रॅक्टर आणि आरोपीचा आम्ही 24 तासात ताब्यात घेतलेले आहे। सदरचा आरोपी पंडित पापनकर म्हणून आहे आणि हा रेतीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे। मोबाईल लोकेशन घेतले, मोबाईल लोकेशन ट्रेस करून माझी DBची टीम, गोपनीय टीम पाठवून त्याचा पाठपुरावा करून आम्ही तात्काळ त्याला चोरीस गेलेला मुद्देमाल आणि आरोपी यास आम्ही ताब्यात घेतलेले आहे। पुढील तपास आम्ही करीत आहोत।